चाळणीवरती डांगर ठेवून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी। त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा। आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर डांगर आतल्या बाजूने साफ करून घेतला, त्यानंतर तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा। चाळणीवरती ठेवून 10 मिनिटे उकळता पाण्यावरती आपल्याला डांगर शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि डांगर शिजलाय की नाही हे चेक करायचं। तर डांगर इथे पाहू शकता व्यवस्थित असं शिजला गेलेला आहे, छान शिजलाय। त्यानंतर आपल्याला पाठीमागची जी साल असते ती देखील काढून घ्यायची आहे। संपूर्ण डांगराची साल काढून झाली की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं। त्यामध्ये वेलची तसंच आपल्याला बडीशोप घालायची आहे 1 चमचा। आता हे पाक गरम करून तयार झालं की कढईमध्ये तूप घालायचं। तुपावरती खोबरं तांबूस रंगावरती भाजून घेतलं, काजू बदाम आणि पिस्ता घालून घेतला। त्यानंतर तयार गर व दूध यामध्ये ऍड करायचं आहे। आवश्यकतेनुसार दूध ऍड करू शकता। त्यानंतर मस्त अशी 5 मिनिटं शिजवून घ्या। त्यामध्ये साखर घातलेली आहे आवडीप्रमाणे आणि थोडंसं जायफळ घालायचं किसून। मस्त अशी झटपट होणारी ही खीर अतिशय चविष्ट होते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।